टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाशिकमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा द्राक्षाप्रमाणेच कांद्याला देखील मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। कांदा जो साठवणुकीसाठी आणि नंतर बाजारात आणण्यासाठी तयार होता, त्या कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या जिल्हाभरात झाल्याचं बघायला मिळत आहे। या अवकाळी पावसामुळे जो कांदा तयार होता आणि जो बाजारात येऊन शेतकऱ्यांना 2 पैसे देण्याच्या तयारीत होता, तोच कांदा या ठिकाणी पूर्णपणे खराब झालेला आहे। त्यामुळे जो चांगला नंबर 1 क्वालिटीचा कांदा असतो तो आता बाहेर जाणार आणि जो खराब कांदा आहे, जो ओल लागलेला कांदा आहे, तो आता बाजारात यायला सुरुवात होणार। याचा अर्थ पुढचे 2 ते 3 दिवसात कांद्याचे भाव पुन्हा गडगडणार आणि परिणामी त्याचा फटका जो आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून या कांद्यावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे। आपण नाशिकच्या बाजार समितीत आहोत आणि इथे काही शेतकरी आहेत। नेमका कसा परिणाम होणार आहे, कारण आता 2-4 दिवसांपासून अवकाळी सुरू आहे, काय नेमकं नुकसान झालं? आमचे कांदे काढणी याच्यामध्ये तयारी होत असतानाच पूर्ण पावसाने नुकसान करून टाकलं आहे। जेणेकरून चाळीमध्ये साठवता सुद्धा नाही आलेलं शेतकऱ्यांना। पूर्ण पाणी त्या काढलेल्या कांद्यांमध्ये गेलं आहे, काहींचे काढायचे बाकी आहे। तर इथपर्यंत सर्व आता हलकाच माल येतो आहे, जेणेकरून उच्च प्रतीचा कांदा पिकून सुद्धा आमच्या हाती काहीच नाही लागलं आहे। याच्याकडे सरकारनं दखल घ्यावी याची। एकूणच जो खर्च आहे कांदा तयार करण्यासाठी, उत्पादनाचा खर्च सुद्धा निघेल की नाही अशी परिस्थिती आहे का? आता पुढच्या बाजारपेठेवर अवलंबून आहे, कारण जसं आता माल तर कमी पडले पाण्या पावसामुळे आणि पुढं जर थोडे बाजारभाव जर वाढले तर मग आमची नुकसान भरपाई निघू शकते। अशी आम्हाला अपेक्षा आहे। पण तशी परिस्थिती वाटते का? तशी परिस्थिती आता सध्या तरी नाही आहे। तर सगळ्या आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेल्या आहे, उंचावल्या अपेक्षा का जे आता ह्या 4-8 दिवसामध्ये जो पाऊस झाला त्याच्याने फार आमचे मालाचे फार नुकसान झालं आहे। हो, आपण बघतोय की या ठिकाणी कांदा जो आहे तो तयार होऊन खरं तर बाजारात येण्यासाठी तयार होता, मात्र ज्या 3-4 दिवसांच्या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये नुकसान झालेलं आहे। कांदा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी नुकसानग्रस्त झालेला आहे, ओला झालेला आहे आणि त्यामुळे पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांद्याचे भाव गडगडतील असा एक अंदाज वर्तवला जातो आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।